मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं मोठी कारवाई करत शहर आणि परिसरातून चोरीस गेलेल्या 8,20,000 किमतीच्या 23 दुचाकी जप्त केल्या। या कारवाईत भाऊसाहेब उत्तम चव्हाण वयवर्ष 36 राहणार सोयगाव मालेगाव व नाहनू भगवान जाधव वयवर्ष 24 राहणार जैताणे तालुका साक्री जिल्हा धुळे या दोघा संशयितांना अटक केली आहे। कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे डीके चौक इथं सापळा रचला। संशयित भाऊसाहेब चव्हाण यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारपूस केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली। त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली। अधिक चौकशीत त्यानं शहर व परिसरातून 22 दुचाकी चोरी केल्याचे सांगितले। त्यापैकी 12 दुचाकी स्वतःकडे ठेवल्या आणि 10 दुचाकी नानू जाधव याला विक्री केल्याचं सांगितले। भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून 12 आणि नानू जाधव यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 10 तसेच गुन्ह्यातील 1 दुचाकी अशा एकूण 23 दुचाकी जप्त केल्या। माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील सर यांच्या आदेशाने त्याचबरोबर श्री तेगबीर सिंग संधू सर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली जे चोरीच्या मोटरसायकल्स आहेत त्यांच्या विरोधात एक मोहीम राबवली होती। त्या अनुषंगाने कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण 2 आरोपींच्या ताब्यातून जवळपास 23 मोटरसायकल या ठिकाणी रिकवर करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे। येथील डीबीची टीम त्याचबरोबर येथील PI यांना विशेष याचं श्रेय द्यावं लागेल। आरोपी यामध्ये 2 आरोपी आहेत। एक आहे भाऊसाहेब उत्तम चव्हाण, दुसरा आहे नानू भगवान जाधव। भाऊसाहेब उत्तम चव्हाण हा सोयगाव येथील राहणार आहे, तर नानू जाधव हा जैताने साक्री येथील राहणार आहे। भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून आपण 12 मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्या मोटरसायकल विकत घेऊन त्यांची नंतर विल्हेवाट लावणारा त्याचा साथीदार नानू जाधव याच्याकडून 10 मोटरसायकल अशा एकूण 22 आणि ती मोटरसायकल विक्री करत असताना भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून 1 अशा एकूण 23 मोटरसायकल या ठिकाणी आपण जप्त करण्यात यश प्राप्त केलेलं आहे। गुन्हेगारांची पार्श्वभूमी आहे, त्यांच्या विरोधात असे गुन्हे दाखल आहेत।